नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मस्तपैकी ऋतुवाहिनी नाश्ता करते बघा. हे चपाती आहे, म्हणजे ही चपाती आहे ना कालची आहे, संध्याकाळी बनवलेली आणि एकदम मस्त लागणार आहे. इथं भाजायचे, त्यानंतर आपल्याला होता एक गावठी तूप लावणार थोडं मस्तपैकी. मला भरपूर जण मेसेज करून म्हणतात की दादा तू तुपासंग का खातोस. लय जण म्हणतात, कारण की काही काहींना आवडत नाही, काही काहींना आवडत. मी सांगते ना मग तुझं तुपाचं कारण. हे बघा, हे मम्मी हा माझ्या डोक्याला टिकली नाही का? टिकली नाही आणि हो, काळी मला दिसत एक तर काय सांगू तुम्हाला, लाईट नाही माझ्या घरामध्ये, पाणी तापवायला टिकली सापडा हे नाहीये, हीटर नाहीये. ऐकून दे, आज पहिलं मला बोलू दे. आणि मग गॅस संपून जातो. या तिघांना चौघांना पाणी तापवलं, लास्टला मला करायची आहे, तर त्याच्यामुळे माझ्या डोक्याला टिकली नाहीये. त्याची काही काळजी करू नका. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, मम्मीला टिकली सापडली नाहीये, कारण की तिच्या घरामध्ये लय अंधार आहे. लय अंधार हे बघा, असं मस्त तूप लावून. बरं तुम्ही म्हणशान तुपाने संदीप भाऊ तूप नको खात जाऊ, तुपाने माणूस जाडं होत आणि नाही. मी सांगते ना, तूप खायचं कारण म्हणजे त्यांच्या आजीनी सवय लावलेली, म्हणजे माझ्या सासूनी असे डब्याचे डब्याभर तूप घ्यायची, गावठी तूप. आणि त्याची सवय माझ्या पोरांना लागली, मला लागली, माझ्या सुनांना पण लागली आहे, आणि ती परंपरा चालूच राहणार आहे. तर त्यासाठी त्यांना तूप खाल्ल्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. हा, आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, तुम्ही पण मस्तपैकी चहा चपाती आणि तूप खा, एक नंबर लागतंय. खतरनाक रानात ठेवा. खरंच खूप छान लागते. मी पहिलं तूप अजिबात खात नव्हते. गुटी टप्प्यात होती. आणि आदित्य बघा, कधी त्याला थंडी वाजत नव्हती, आता एवढं तो अंगावर घेतो, एवढं स्वेटर बिटर घालतो. मी उठून पण त्याला झोपी घालते. फुल जीन्स पॅन्ट घालतात पहिली गोष्ट म्हणजे. हा, फुल जीन्स पॅन्ट. मग हा हो का, देते. कुठे आहे बघा. मशीनवर आहे. आता तरी आहे ना त्यांनी लाईट कशाला लावून ठेवली. अरे चावेल आवडतं. हा, आता सुद्धा ना त्यांनी मोजे वगैरे काढून ठेवले नाही का. आता थंडी कशी आहे. तोंड दाखव, तोंड दाखव, ना. हा. दाखव, अरे छान चिपडं दिसतो. चुपडं लागेल. अहो बे, थंडी. अहो हा फॅन लावून बसायचा. हा घरामध्ये आहे ना इतक्या जोरात फॅन लावायचा, पण आता असं झाले की तो फॅनच लावू शकत नाही. आणि इकडे लय थंडी, आम्हाला थंडीचा खूप सारा कंटाळा आला, खूप खूप म्हणजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही आहे ना फ्रीज मध्ये बाटल्या ठेवायचे बंद केले, कारण की त्या बाटल्या आपोआप थंड होऊन जातात. आणि एवढ्या थंड होतात, एवढ्या थंड होतात. फिल्टर मधलंच पाणी किती थंड असतं. हा, कारण की फिल्टर मधलं पाणी सुद्धा आपल्यावर टाकीमध्ये असतं ना, त्याच्यामुळे ते मशीन मध्ये फिल्टर होऊन येतं, पण तरी पण थंडच आहे. आता ते पाणी थंड होतं. हा. हा, समजलं की मम्मी. मग आणि बघू ना, मी तुला दाखवते तू कसं दिसतोय माझ्याकडे. दे ना, मी काही नाही बघ, मी एकदम असं सुंदर असं दिसतोय. असं दे ना हे माझ्याकडे. बघा, हे बघा, हे बघा. हा, हे बघा, मी असं हे दिसतोय, मस्त आवरलंय, मला जायचंय कामाला. हा, हो, आता चालला संदीप कामाला. 10चा टायमिंग आहे, 10:15. 10:15 टायमिंग आहे मित्रांनो. पण आता किती वाजले बघा, 10 वाजलेले आहे. आणि 15 मिनिटं कोणाला पण लेट होत आहे की नाही. 15 मिनिटं अगं माझं चालतच. मी प्रत्येक तुम्हाला आता सांगतो, मी कोणत्याही कामाला लवकर गेलो नाही, पण त्याला उशिरा गेलो हा, नाही. पण तो सगळ्यांच्या आवडीचा आहे. हा, हे आपली क्वालिटी आहे आपल्याकडं. आपली क्वालिटी एकदम खतरनाक आहे. हा, कसं माणसासंग राहिल्यानंतरच माणसाची ओळख कळल्या जाते की तो कसा आहे. बरोबर. नाही तर काय, ही मला रोज बोलते. ही आज अहो, सकाळी आई कशासाठी असते? 8:30 वाजता आली उठवायला, आणि मला म्हणती संदीप उठ, संदीप उठ, 10:30 वाजले. तुम्हाला एक सांगू का, आई बोलण्यासाठीच असते. आईनी जर बडबड नाही केली मुलांना, तर ते मुलं बिघडून जातील. त्यासाठी आई बडबड करत असते. कमेंट मध्ये सांगा, बरोबर आहे का चुकीचं. बरोबर आहे मग, तुझं चुकीचं नाही आहे. चुकीचं माझं आहे, मी लवकर उठत नाही. उद्यापासून नाही, आजपासून नाही. मग मला असं वाटतं timing आहे. लवकर उठावा. मी माझं टायमिंग बरोबर एकदम टायमिंगला उठतो, कारण की उशिरा मला आवडत नाही. कारण की अजून खूप सारी प्रगती करायची ना, त्याच्यामुळे लवकर उठायचं. प्रगती करायची, प्रगती. आता 1 मिनिट, आता कुठं आम्ही फक्त खेडेगावात आलो राहायला, आम्हाला संगमनेर मध्ये जायचंय. चांगला सपोर्ट करा. असा इकडं खूप असा त्रास होतो, आम्ही सिटी मध्ये राहिलेलो आहे ना, त्याच्यामुळे खेडेगावात जास्त जमत नाही आम्हाला. पण आता काय, 1 मिनिट, मध्ये थंडी कमी आहे. हा, परिस्थितीनुसार माझं घर बांधलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे नव्हते बाहेर राहण्यासाठी, म्हणून मी जागा घेतली होती, म्हणून साठी मी घर बांधलं. कारण की भाडं वाचन, माझा थोडा पैसा मला भेटेल. मी संगमनेरला घर घ्यायचंय, चांगला सपोर्ट असू द्या मला, आणि तेवढं एक माझं स्वप्न आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, एक असा प्रॉब्लेम झालाय की या घरात राहत होतो आम्ही, नवीन मीटर आलंय. या नवीन मीटरने डायरेक्ट 21,000 रुपये एका महिन्याचं बिल काढलंय.
21 नाही किती? आता मागच्या महिन्याचं नाही आताच मिळून 25,000 झालं. आताच नाही, गेल्या महिन्यात त्यांनी आम्हाला लाईट बिल दिलं ना, 21,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे. आणि मी तुम्हाला प्लस सांगते, माझ्या घरामध्ये मी पाणी किती तापवते, फक्त 4 वाजल्या. आणि हे तुम्हाला दिसतं हे मशीन आहे ना, मशीन हा. हे 2 महिने 3 महिने बंदच होतं. 3 महिने आता बंद होतं हे. हा. 3 महिने नाही, 3 महिने कुठलं तिकडे युनिकॉर्न पैसे होतं तेव्हा पण बंद नव्हतं का ते? हा, तेव्हापासून म्हणजे हे 6 महिन्यापासून बंद आहे. आणि हे चालू नाही. हे फ्रीज असं घेतलंय आम्ही की हे लाईट कमी खातं. तर मित्रांनो तुम्ही सांगा, आमच्या घराला 23,000 रुपये, 21,000 रुपये, 25,000 रुपये हे बिल आलं कसं? तर तुम्हाला सांगतो मी, मीटरचा फॉल्ट आहे लय मोठा. तर नवीन मीटर असेल तर तुम्ही डायरेक्ट आहे ना ब्लॉक करून टाका, ते मीटर नाही लागत म्हणा. हो, एवढे आम्ही पैसे म्हणलो कुठून भरायचे? एवढे पैसे कुठून भरायचे? कुठून भरायचे? भाड्याने राहिले असते तर ते पत्करलं असतं मला. एवढे पैसे एक खट्टी 21,000 रुपये लाईट बिल आलं, कधी जिंदगीत नाही आलं मला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही घरामध्ये ना चार्जिंगचे बल्ब जास्त बसवले. हा. लाईट गेली तरी चार्जिंग. आणि दुसरी मोटर लगा, मोटर असेल तर कधी जास्त लाईट गेली, पाणी नाही आलं तरच लागते मोटर. दिवसातून नाहीतर मम्मी काय करते, डायरेक्ट पाईप लावून टाकते, डायरेक्ट पाणी वर मी जातं. सांगते ना, नळाला जो पाईप लावला का तर पाणी डायरेक्ट वरती जातं. मोटर लावायची गरज नाही. खूप बचत करते मी, तरी पण एवढं लाईट बिल आलं कसं ते मला माहिती नाही. मला खूप सारं टेन्शन आलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही एका वायरमॅनला विचारलं, ते म्हणे तुम्हाला तेवढं लाईट बिल भरावंच लागेल. आणि आम्ही लाईट बिल भरणार नाहीये. हा, नाही लाईट बिल नाही भरलं तर माझी लाईट कट होणार आहे. नाही, लाईट तुम्ही बिल आम्हाला भरणार काहीतरी नाहीये. ऑप्शन असतो, एवढं भरून नाही चालत. तुम्ही आम्हाला काहीतरी ऑप्शन सांगा, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर लाईट बिलला काय करतात करून. हा, नाही तरी पण एवढं भरणारच नाही. कुठून आणायचे 25,000 रुपये? काय भीक मागायला जायचं काय? मागच्या हा, महिन्यात एक काही पण लाईट दिली म्हणजे काय पण करायचं का? तेच ना, लाईट बिलाची हे कुठं पद्धत झाली काय माहिती. असं सरकारच कोणी काढली लाईट? हे सरकारचंच आहे. मग नाही, हे मीटर सरकारने काढले नवीन. हा, मीटर नवीन सरकारने काढलं. असं थोडी गोरगरिबांनी काय करायचं? म्हणजे हे 150-200 रुपये युनिट झालं एक आम्हाला. हा. म्हणजे एवढं म्हणजे शहरात राहून एवढं नाही भरू शकत. काय करायचं ते करा. मी येणार आहे, कुठं तिथं आहे ना तिथे येणार आहे मी. 25,000 रुपये कुठून भरायचे हे सांगा मला. हा, बरोबर आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही खेड्यात राहतो, आम्ही आकडा बिकडा काहीच टाकत नाही. आम्ही जे आहे ते रीतशीर वागतो. म्हणजे 25,000 रुपये आम्ही भरणार नाही. काय करायचं ते करा. आणि नाही, मला काय म्हणायचं, आपण सिटीत राहून पण आपल्याला 1,500 रुपये, 1700-1800 असं बिल ती येतं. कुत्रं बघ, ती पिऊ बघ, बघ ती पिऊ पिऊ इकडे. पिऊ. तू कोणाला येऊन देत नाही तू. एक कुत्र येऊन देणार. तुम्हाला दाखवतो नाही का मीटर कोणतंय. हे बघ, हे मीटर. हे बघा, हे नवीन मीटर आहे. हे नवीन मीटर बरं का, पूर्ण सील बिल करून एकदम पूर्ण पॅक करेल असते मीटर. लाईट बिल किती येतं, काय येतं, काय नाही. तर बघा, लाईट गेली घरात तरी ते मीटर चालू आहे. लाईट गेली घरात तरी मीटर चालू आहे. डिम लाईट आहे तरी मीटर चालू आहे. आणि या लाईटचं तुम्हाला सांगतो मी, 4 दिवस झालं लाईट त्रास हे बघा, हा वायफायला किती लागतं तुम्हाला? थोडंच लागतं ना. ही डिम लाईट, वायफाय तरी चालू नाही. म्हणजे कुठून भरायचे एवढे पैसे? नाही भरणार, 1 रुपया नाही भरणार. काय करायचं ते करा. आपल्याला गरजेचं आहे ते. जे नाही, जे आमचे पैसे आहे ते भरणार आम्ही. जे रितशीर बिल आलं तेच भरणार. 21,000 25,000 रुपये बिल भरणारच नाही. अहो, मला काय म्हणायचंय, आम्ही जास्त वापर केला तर ठीक आहे ना लाईट बिल भरायला. आम्ही जास्त वापरच नाही केला. तुम्हाला माहितीये का आपली काही हे आहे का, लिफ्ट आहे आपल्या घरात का? सगळ्या रूमांमध्ये एसी आहे, तेव्हा एवढं हे टीव्ही यायला. पण चालवत नाही आम्ही. आम्हाला जेवढं लागतं पंखे पण नाही आणि दुसरी चालवत. गोष्ट मित्रांनो, टीव्ही बघायला घरात कोणीच नाहीये. 1-2 पिक्चर बघितले तर राजू मामाने बघितले, ते पण नाही बघत कोणी. राजू मामा पण आता सध्या पिक्चर नाही बघत. हा, हे माणूस थकून आला डायरेक्ट झोपून घेतं. हा, मग तुम्ही सांगा एवढं बिल नाही भरता येणार. आणि बघा, फक्त लाईट कुठं लागती? या रूम मध्ये लागती आणि या रूम मध्ये लागती. तर बघा, ती पण लाईट कशी चार्जिंगचा बल्ब लावेल. कुठं आणि हॉल मधली पण बंद असते. नाही भरायचं मम्मी. तू सांग, जाऊ दे चल. मागच्या महिन्यातलं बिल आलं आहे 2,000 रुपये. 21,000 रुपये 21,000 रुपये मागच्या महिन्यात आले मागच्या का? महिन्यात. आणि या महिन्यातला 4,000 रुपये. अहो, ह्यो महिना आता चालू झाला वहिनी. मागच्या महिन्यातला आलंय 2,000 रुपये हा. आणि त्याच्या मागच्या महिन्यात आले 21,000 रुपये. 21,000. मग मागचा महिना बरोबर काढला तुम्ही. हा, त्याच्या मागचा महिना का बरं असं केलं? बरोबर का नाही? हा, बरोबर ना. बरोबर आहे का नाही? मी बोलणार नाही तर ही लाईट कापून घ्या. मी काय करायचं ते कष्ट लावतो तुमच्या बरोबर केस. भरायचं बरोबर नाही. आहे, एवढं लाईट बिल कुठून भरायचं आम्ही? 1 रुपये काय नाही. संबंध एवढं लाईट बिल भरायचा? नाही, काय असेल ना मित्रांनो, आम्हाला सांगा नक्की. असतं काही option, काही असतं आहे, नाही का? भरपूर जण आहे की आमच्या आमच्याकडे संगमनेर मधले आहे ना, वीज बोर्डातले पण आहे ना,
ते व्हिडिओ बघतात आमचे, कारण की मागच्या वेळेस पण 2-3 मॅडम भेटल्या होत्या. तर मॅडम आम्हाला खरंच काय असेल तर नक्की सांगा कमेंट करून की त्याच्यावर उपाय काय आहे. नाहीतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला इंस्टाग्रामला पाठवा, तर आम्ही नक्कीच चेक करू. पण लाईट बिल भरणार नाही एवढं. युट्यूबला पण पाठवू शकते ना. हा, नाही युट्यूबला पाठवल्यानंतर सगळे बघतील ना का मम्मी. हा, तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो, कारण की हे लाईट बिलचं डोक्याने असतो, लाईट बिलने असं डोकं फिरलंय ना. तर चला बाय 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 कर. बाय चला बाय. बाय.